Constitution of India is a living instrument with the capabilities to enormous dynamism. Capabilities of enormous dynamism. It is a constitution made for प्रोग्रेसिव्ह सोसायटी हा कीवर्ड आहे, हे लक्षात घ्या. इलुस्ट्रेट विथ द स्पेशल रेफरन्स टू एक्सपांडिंग होरिझन ऑफ राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. म्हणजे काय, 21 आर्टिकल 21 अनुच्छेद 21च्या अनुषंगाने ह्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ह्यातला कीवर्ड काय आहे, प्रोग्रेसिव्ह सोसायटी. हा प्रगतिशील समाज हा त्यातला कीवर्ड आहे. प्रगतीशील भारतीय संविधानाचं डायनामिझम कसं प्रगतिशील समाजाच्या हिताकरता महत्त्वाचं आहे आणि त्याचा स्पेशल रेफरन्स जीविताचा अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य ह्या दोन कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. सगळ्यात पहिले आर्टिकल 21, त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन थ्रू कसं राईट टू लाईफ जे आहे त्या राईट टू लाईफचा अधिकार क्षेत्र विस्तृत केलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलं असतं. त्याच्यानंतर सन्मानजनक जीविताचा अधिकार देखील, डिग्निटी राईट टू डिग्निफाईड लाईफ हा जो आहे तो आर्टिकल 21 मध्ये कसा इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर सन्मानजनक जीविताचा अधिकार कसा देण्यात आलेला आहे. राईट टू लाईफच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी मनेका गांधी केसचा रेफरन्स त्या ठिकाणी देता आला असता. ओल्गा टेलिस जो केस आहे त्यामध्ये कसं राईट टू लाईव्हलीहूडचा देखील प्रश्न त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ॲड्रेस केलेला आहे, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकला असतात. तसंच पुट्टास्वामी केसमध्ये जसा खाजगीपणाचा राईट टू प्रायव्हसीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकला असता, की ज्याच्यामधनं राईट टू लाईफची जी डेफिनेशन आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती एक्सपांड होताना दिसत आहे आणि ती आत्ताच्या समाजाच्या अनुषंगानं आत्ताच्या समाजामधल्या तंत्रज्ञानात्मक मूल्यव्यवस्थात्मक सुधारणांना कसा फायद्याचा ठरतो आहे, कसा महत्त्वाचा ठरतो आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकला असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरोग्याचा अधिकार आहे, जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. जोडीदार निवडण्याच्या अधिकाराच्या संदर्भात 2020ची जी केस आहे, 2018ची जी हदियाची केस आहे ती केस तुम्ही रेफर करू शकला असता, की ज्याच्यामध्ये जोडीदार निवडण्याच्या अनुषंगाने देखील प्रोग्रेसिव्ह सोसायटीचा जो थॉट आहे त्या थॉटला इम्प्लिमेंट होताना आपल्याला आर्टिकल 21 त्या ठिकाणी दिसत आहे. तसंच सन्मानाने मृत्यू देखील यावा याकरताची जी कॉमन कॉज केस आहे ती केस देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, की फक्त जीवन जगण्याचा अधिकार नाही आहे तर ह्या सोसायटीनं आता सन्मानजनक मृत्यू देखील एखाद्या व्यक्तीला मिळावा या अनुषंगाने देखील अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि ह्याचे जे परिप्रेक्ष्य आहेत ते परिप्रेक्ष्य देखील तुम्हाला लिहिणं गरजेचे आहेत. ते परिप्रेक्ष्य काय आहे तर सगळ्यात पहिला परिप्रेक्ष्य आहे की तंत्रज्ञानात्मक प्रगती झालेली आहे. सामाजिक न्यायाचं तत्व मोठ्या प्रमाणात अंगीकारले गेलेले आहे. जागतिक कराराच्या अनुषंगानं जे वेगवेगळे ह्युमन राईट्सच्या संदर्भातले करार आहेत त्याच्या अनुषंगानं तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मानवी हक्कांचं संरक्षण जे आहे ते देखील होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग त्या अनुषंगानं राईट टू लाईफ प्लस पर्सनल लिबर्टीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी भारतीय संविधान ही हेल्पफुल भूमिका करत आहे. भारतीय संविधान कधी त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करत नाही. भारतीय संविधानाचं डायनॅमिझम त्याला हातभार लावत आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न काय आहे, एक्सप्लेन द कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ जेंडर जस्टिस विथ द हेल्प ऑफ रिलिव्हंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आणि केस लॉज. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी जे आपल्या सिलेबसमधले जे व्हनरेबल सेक्शन्स आहेत त्या व्हनरेबल सेक्शनच्या अनुषंगानं वंचित आणि दुर्बल घटकांच्या अनुषंगानं जो प्रश्न आहे, सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं जो प्रश्न आहे तो प्रश्न दरवर्षी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन प्लस केस लॉजच्या अनुषंगानं पहिले शेड्यूल कास्ट, नंतर शेड्यूल ट्राईब्स, मायनॉरिटीज आणि आता महिला यांच्या अनुषंगानं विचारलेला आहे. कदाचित पुढच्या वेळेस तो बालकांच्या अनुषंगानं असू शकतो, तो ट्रान्सजेंडरच्या अनुषंगानं असू शकतो किंवा इतर अल्पसंख्याकांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी असू शकतो. किंवा वांशिक जे आहेत, वांशिक जे अल्पसंख्याक आहे विशेषतः नॉर्थ ईस्टकडे, तर त्यांच्या अनुषंगाने देखील तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग आता ह्याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इथं तुम्हाला एक तर कॉन्स्टिट्युशनल आणि दुसरं केस लॉ अशा 2 प्रोव्हिजन्समध्ये लिहायचं आहे. संविधानाचे कोणते प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. संविधानाचे प्रोव्हिजन्स कोणते आहेत त्याच्या अनुषंगानं तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तराची सुरुवात करू शकतात. सगळ्यात पहिलं तुम्ही डायरेक्ट प्रिॲम्बलपासून सुरुवात करा. सरनाम्यामध्ये
सरनाम्यामध्ये समतेचं तत्व आहे. समतेमध्ये तुम्हाला समता म्हणजे तुमची जेंडर बेस तुमच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होणार नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला न्याय समाज रचना निर्माण करायची आहे. न्याय समाज रचनेमध्ये लिंग आधारित लिंगभाव आधारित भेदभाव होणार नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही आर्टिकल 14चा रेफरन्स देऊ शकता, आर्टिकल 15चा रेफरन्स देऊ शकता. 14 समानतेचा अधिकार देतो आहे, राईट टू इक्वॅलिटी देतो आहे. 15 काय देतो आहे तर 15 हा डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात तुम्हाला सांगतोय की तुम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाहीये. तसेच 15(3) म्हणजे 15(3) काय सांगतो, 15(3) हा महिला आणि बालकांच्या अनुषंगानं महिला आणि बालकांच्या अनुषंगानं स्पेशल तरतूद करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसतो आहे. तसंच जेंडर बेस जो आहे, जेंडर बेस तुम्हाला 16 मध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करता येईल आणि त्या पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन मधनं काय होणार आहे, ती सरकारी नोकऱ्या तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार आहेत. हा तुम्हाला आर्टिकल 16 त्या ठिकाणी सांगतो आहे. 39A काय सांगतो आहे, 39A हा आपण आत्ता देखील पहिले देखील बघितलेला आहे. फ्री लिगल एडच्या अनुषंगानं जो 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आलेला आहे की समान न्यायाचा हक्क आहे, परत तुम्हाला मोफत कायदेशीर मदत आहे आणि याच्यामध्ये वंचित समूह म्हणून महिलांचा समावेश केलेला आहे, जेणेकरून जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन व्हायला नको आहे. प्लस त्या ठिकाणी 42 तुम्ही लिहू शकता की ज्याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट आहे, प्लस कामाच्या ठिकाणी ह्युमन कंडिशन असणं गरजेचं आहे, फ्रेंच फॅसिलिटीची आवश्यकता आहे, या अनुषंगानं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर 51A जो आहे आपला फंडामेंटल ड्युटीज, तर तो महिलांच्या सन्मानाच्या अनुषंगानं तुम्ही त्याच्यामधल्या तरतुदी त्या ठिकाणी लिहू शकता. हे काय झालं, हे पूर्ण संविधानातले प्रोव्हिजन झालेलं आहे आणि इतका सगळा डेटा जर आला तर तुम्हाला नक्कीच 15 पैकी 12 मार्क देखील त्या ठिकाणी मिळू शकतात. हे कदाचित इम्पॉसिबल वाटत असेल तुम्हाला, पण एखाद्या प्रश्नाच्या उत्तराला इतके मार्क्स मिळू शकतात जर तुम्ही ह्याला व्यवस्थित ॲड्रेस केलेला. आता हे झालं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन, ह्याच्यामध्ये तुम्ही 10 ते 15 कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन लिहिलेले आहेत. प्लस तुम्हाला आता खटले लिहायचे आहेत. खटले कोणते कोणते तुम्ही त्यामध्ये केस लॉज लिहू शकता. विशाखा केस सगळ्यात महत्त्वाची आहे, ती तुम्ही सगळ्यात पहिले लिहायची आहे. विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य ही जी केस आहे ती केस तुम्हाला माहीत आहे की वर्कप्लेसवर जे काही डिस्क्रिमिनेशन होत आहे किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट होत आहे याच्या अगेन्स्टमध्ये ही 1997ची त्या ठिकाणी केस आहे. ही केस तुम्ही त्या ठिकाणी केस लॉमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर पुढची केस कोणती आहे, अरुणा शानबाग यांची केस आहे. याच्यामध्ये वुमन्स डिग्निटीच्या अनुषंगानं तुम्ही त्याला पर्स्पेक्टिव्हमध्ये त्या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यानंतर पुढची जी केस आहे ती शायरा बानूची केस आहे, ज्याच्यामध्ये ट्रिपल तलाक हा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे की नष्ट इन द सेन्स त्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर ॲक्ट आला ती वेगळी गोष्ट आहे आणि ती न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयानेच त्या ठिकाणी सांगितलं होतं केंद्र सरकारला की ह्याच्याकरता तुम्हाला व्यवस्थित कायदा करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल त्या ठिकाणी ट्रिपल तलाकला ठरवलेलं आहे. आणि नवतेज सिंग जोहर ही जी केस आहे ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि ती का महत्त्वाची आहे तर तुम्ही फक्त जेंडरच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये फक्त महिला आणि पुरुष असं न बघता तुम्ही त्याच्या पुढे जाऊन ट्रान्सजेंडरचा देखील मुद्दा लक्षात घेता का, हे तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. आणि अशाच उत्तराला 12 मार्क त्या ठिकाणी मिळतात की ज्याच्यामध्ये 2018च्या नवतेज सिंग जोहरच्या केसमध्ये त्या ठिकाणी 377 जे आहे सेम सेक्स मॅरेज नाही, समलैंगिक संबंधांच्या संदर्भामध्ये जे काही क्रिमिनलायझेशन आहे त्या डिक्रिमिनलायझेशन त्यामधनं केलेलं आहे, त्याला क्रिमिनल ऑफेन्सच्या बाहेर आणलेलं त्या ठिकाणी आहे. हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्ही संविधानिक मुद्द्यांवर देखील फोकस द्यायचा आहे, केस लॉजवर देखील भर त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अकाउंट फॉर अ लीगल अँड पॉलिटिकल फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द reduced frequency of using Article 365, 356 of the Indian government since 1990s. आता तुम्हाला इथं कायदेशीर प्लस राजकीय फॅक्टर्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि हे कशाच्या अनुषंगाने विचारलं आहे की जे राष्ट्रपती शासनाच्या अनुषंगाने हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता राष्ट्रपती शासनाच्या अनुषंगाने
अशा कोणत्या गोष्टी घडून आल्या की ज्या राष्ट्रपती राजवट शासनाच्या ऐवजी तुम्ही तिथं राजवट त्या ठिकाणी लिहा, ज्याला थोडंसं निगेटिव्ह कॉनोटेशन त्या ठिकाणी आहे. राष्ट्रपती राजवटीच्या अनुषंगाने अशा कोणत्या गोष्टी झाल्या लिगल प्लस त्या ठिकाणी पॉलिटिकल की ज्याच्या अनुषंगानं 356चा वापर कमी झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 356चा वापर हा 2019च्या नंतर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. वेगवेगळे राज्य सरकारे पण ॲक्च्युली ते राज्य सरकारे चेंज होण्याकरता वापर होतो आहे. 356चा वापर होत नाही, तिथं राष्ट्रपती राजवट नाही लावल्या जाते, पण सरकारं चेंज होत आहेत. भरपूर सरकारे बनून बिघडून चेंज होत आहेत, परंतु तिथं 356चा वापर होत नाही. मग हा जो टोन आहे प्रश्नाचा, तो टोन त्या कॅरेक्टरिस्टिककडे घेऊन जात आहे की जे काँग्रेसची सत्ता असलेला किंवा 70चा जो काळ होता, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर जनता पार्टीचं सरकार आलं, जनता पार्टी सरकार गेल्यावर इंदिरा गांधींचं सरकार आलं, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात राज्य सरकारांवर बरखास्त करून त्या ठिकाणी जे राष्ट्रपती राजवटी त्या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता तसं होत नाही. आता का नाही होत? सगळ्यात पहिले त्यातले आपण लीगल पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी पहिले बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला लीगल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तर त्या ठिकाणी न्यायिक सक्रियतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि न्यायिक सक्रियतेला तुम्ही त्या ठिकाणी बोंबई SR बोंबईची जी केस आहे तिला तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. आणि ह्याच्या अनुषंगानं बिहारमध्ये 2005चं जे सरकार होतं ते कसं त्यांनी पडू दिलं नाही ह्याचं तुम्ही उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकता. कारण SR मुंबई केसमध्ये काय सांगितलं होतं की राज्यपालांचा जो रिपोर्ट आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत येतो. म्हणजेच राज्यपाल जो अहवाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याकरिता देत आहे तो खरंच कायदेशीरदृष्ट्या सक्षम आहे का, की त्याच्यामध्ये काही फ्लॉज आहेत, हे न्यायालय बघणार आणि न्यायालय मग ठरवणार की कसं राष्ट्रपती राजवट लावणं योग्य आहे की अयोग्य आहे. मग न्यायालयीन सक्रियता आहे, लीगल त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स आलेले आहेत. त्यामुळं राष्ट्रपती शासन उटसूट राष्ट्रपती शासनाचा अनुषंगानं त्या ठिकाणी कमतरता निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, आता पॉलिटिकल मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. एक आहे न्यायालयीन सक्रियता, तुम्ही पहिले सांगितलं आहे. त्याच्यानंतर दुसरा सांगितलं आहे SR मुंबईचा खटला, त्याच्यानंतर आलेली न्यायालयीन सक्रियता, ज्युडिशियल रिव्ह्यू, हे झाले लीगल. आता तुम्हाला त्या ठिकाणी पॉलिटिकल बघायचं. पॉलिटिकल तुम्हाला काय कळतंय, 1990s सांगितलेलं आहे. मिड म्हणजे 1995च्या नंतरचा काळ तुम्हाला त्या ठिकाणी बघायचा आहे. म्हणजे हा काळ काय आहे, तर हा काळ त्या ठिकाणी 1995 नंतरचा जो काळ आहे तो 95 नंतरचा काळ तुम्हाला त्या ठिकाणी काय माहीत आहे की तो कशाचा काळ आहे, तर तो काळ हा त्या ठिकाणी 1995चा काळ जो आहे तो आघाड्यांचा शासनांचा काळ आहे. आघाड्या युत्यांच्या शासनांचा काळ आहे. मग ह्या आघाडी शासन युतीच्या शासनामध्ये काय झालंय, प्रादेशिक पक्ष वाढलेले आहेत, रिजनल पार्टीज वाढलेले आहेत, रिजनल ॲस्पिरेशन्स वाढलेले आहेत. आणि ह्याच्यातनं मग जे काही हितसंबंधांचं राजकारण समोर आलेलं आहे त्यातनं मग प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक पक्षांची एकमेकांसोबत असलेली जी काही सौहार्दाची भावना आहे, कारण वेगवेगळे अधिकार क्षेत्र आहेत, त्यातनं मग असं व्हायला लागलं आहे की त्यातनं राष्ट्रपती राजवटी लागण्याचा प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसतं आहे. त्याच्यानंतर 14वा प्रश्न काय आहे ते आपण बघूयात. 14वा प्रश्न असा आहे की डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सिव्हिल सोसायटी ग्रुप इन वुमन इफेक्टिव्ह अँड मिनिंगफुल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन इन अ स्टेट लेजिस्लेचर. राज्य विधिमंडळांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व प्लस त्यांच्या सहभागाच्या अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी ह्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे की नेमकं काय फायदा झालेला आहे आणि सिव्हिल सोसायटीनं कोणत्या प्रकारचा गोष्टी त्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे सहभाग महिलांचा वाढलेला आहे. आता सिव्हिल सोसायटीच्या संदर्भात देखील म्हणजे नागरी समाजाच्या संदर्भात देखील तुम्हाला UPSCला लोकसत्ताच्या UPSCच्या सेक्शनमध्ये माझे 2 आर्टिकल मिळून जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर सगळं तशाच्या तसं मिळणार आहे. त्याचसोबत जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर नागरी समाजाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना घेऊ शकतात, NGOजला घेऊ शकतात. मग ह्या NGOज काय करत आहेत तर महिलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करत आहेत, महिलांच्या मतांना एक शेप देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. प्लस त्याच्यामध्ये जे भारत सरकारची बेटी बचाओ बेटी पढाओ जी योजना आहे त्या योजनेमधनं महिला सशक्तीकरण
महिला शक्ती केंद्र निर्माण केलेलं आहे, ज्याच्यामधनं अवेअरनेस वाढवलेले आहेत आणि याच्यामध्ये NGOचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेतला आहे, सिव्हिल सोसायटीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यातनं अवेअरनेस वाढली आहे, ह्याच्यातनं मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे. मतदानाचं प्रमाण वाढल्यानंतर आपसुकपणे राज्य सरकार जे आहेत किंवा जे वेगवेगळे राजकीय पक्ष जे आहेत ते महिला धार्जिनं धोरणं कशी निर्माण करता येतील, बिहारच्या अनुषंगामध्ये बिहार आणि वेस्ट बेंगॉलच्या जे इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्सवर खूप मोठ्या प्रमाणावरती रिझल्ट्सवर मोठ्या प्रमाणावर महिलांचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी दिसून येत आहे. ओरिसांमधल्या काही स्कीम्स आहे की ज्याचा परिणाम तिथं सरकार कोणतं येईल ह्याच्यावरती होताना दिसत आहे. तर ह्या अनुषंगाने महिलांचं जाणीवजागृती वाढलेली आहे, महिलांचं राजकीय ॲस्पिरेशन्स वाढलेले आहेत आणि त्यातनं मग महिला राजकारणात सक्रिय होण्याचा देखील फायदा होतो आहे. प्लस त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी ही पंचायत स्तरावरती PRIsमध्ये देखील एक महत्त्वाची भूमिका निभावते आहे. तिथनं महिला सक्षम महिला नेतृत्व निर्माण होतं आहे, जे राज्य विधानसभामध्ये विधिमंडळामध्ये जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि 2019च्या जनरल इलेक्शनची जर आकडेवारी काढली तर त्याच्यामध्ये जे महिलांचं जे मतदानाचं प्रमाण आहे ते पुरुषांपेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. यातनं तुम्हाला महिला सक्षमीकरण कसं झालेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं. त्याच्यानंतर जे इंटर पार्लमेंटरी युनियन आहे तिचा जो एक रिपोर्ट आहे वुमन इन पॉलिटिक्सवर, त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्याच्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, कायदेशीर मार्गाने सत्ता कशी मिळवणार आहे, प्लस आता तर रिझर्वेशनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीनं कसं दबावगट म्हणून काम केलेलं आहे, प्लस त्याचा परिणाम राजकीय नेतृत्वावर कसा झाला आणि त्यातनं मग कसं महिला आरक्षणाचा मुद्दा आला हा देखील तुम्ही लिहू शकता. परंतु हा पेपर झाल्याच्या नंतरचा मुद्दा होता, त्यामुळे तो काही पेपरमध्ये येण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी होती. त्याच्यानंतर रीता बॅनर्जी यांचं एक कॅम्पेन होतं मिसिंग 50 मिलियन मिसिंग म्हणून, म्हणजे भारतातली लोकसंख्येच्या जवळपास अर्धा पोर्शन असलेल्या महिला मिसिंग आहे पॉलिसी मेकिंगमध्ये, असं त्यांचं ते कॅम्पेन होतं. आणि ह्या अशा कॅम्पेन्समुळे देखील महिलांचा स्वभाव वाढलेला आहे. अर्थातच आज देखील महिलांचा स्वभाव भारतीय संसदेमध्ये प्लस विधानमंडळामध्ये कमी आहे आणि त्यालाच कर्टेल करण्याकरता आपण मोर दॅन 33%चं रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. कमीत कमी 33%चं रिझर्वेशनचा कायदा आपल्याला इथं पास झालेला आहे. यातनं महिलांचं सक्षमीकरण, महिला राजकारणात येण्याचं प्रमाण हे वाढणार त्या ठिकाणी आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 15 नंबरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ 101 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, टू व्हॉट एक्सटेंट डज इट रिफ्लेक्ट द अकोमोडेटिव्ह स्पिरिट ऑफ फेडरलिझम. संघराज्याच्या अनुषंगानं GSTची जी काही आपली घटना दुरुस्ती आहे तिला तुम्ही त्या ठिकाणी कम्पेअर करायचं आहे, तिला त्या ठिकाणी तिचं सिग्निफिकन्स त्या ठिकाणी सांगायचं आहे. आता संघराज्य आणि GST याचा काय संबंध आहे, तर राज्यांना कर निर्धारणाचा काही अधिकार होता, विशेषतः अप्रत्यक्ष कराच्या अनुषंगानं. तो अधिकार आता केंद्र सरकारकडे गेला आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी GST काउन्सिल थ्रू हे सगळे कर त्या ठिकाणी लाभले जात आहे. मग ह्यातनं काय होतं, एक तर तुम्हाला सगळ्यात पहिले 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, कारण इथं तर कुठंच त्यांनी त्या ठिकाणी GST सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला 101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट काय आहे, म्हणजे तुम्हाला शेवटच्या 10 ते 15 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कोणता नंबर कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला हे माहीत असणं गरजेचं आहे. समजा तर तुम्ही हॉलमध्ये आहात आणि तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये 101 कोणती घटना दुरुस्ती आहे हे लक्षातच आलं नाही, तर मग त्याचा खूप मोठा परिणाम तुमच्या मार्क्सवर त्या ठिकाणी होताना दिसत आहे. मग आता ह्याचा आपण GSTच्या अनुषंगाने बघूयात की नेमकं काय फायदा झालेला आहे. सगळ्यात पहिले GSTनं एक समग्र असं कर प्रणाली त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. समग्र कर प्रणालीचा एक फायदा झाला आहे की विविध राज्यांतर्गतचे जे व्यवहार आहेत ते सुलभ झालेले आहेत, त्याच्यामध्ये प्रोसेस जी आहे ती फास्ट झालेली आहे, तिचा वेगळ्या प्रकारे फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर कर संकलन वृद्धी झालेली आहे, आर्थिक एकत्रीकरण झालेलं आहे, वन मार्केटकडे जाताना आपण त्या ठिकाणी दिसतो आहे. तसेच त्याच्यातनं ग्राहकांचा फायदा आहे, कारण की जो कॅस्केडिंग इफेक्ट होता वेगवेगळ्या करांचा तो कुठंतरी नाहीसा झालेला आहे आणि त्यातनं कमी मागच्या तुलनेत आत्ता थोडे कमी त्या ठिकाणी कर लागू केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामध्ये मग मेक इन इंडियाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही
प्रोसेस आहेत ज्या फॉलो केल्या जातात त्याच्याशी आपण कुठेतरी समान लेवलवर जाताना त्या ठिकाणी दिसतो आहे. पण आता संघराज्य व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कसं आहे, संघराज्यामध्ये राज्यांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. पण इथं तुम्हाला दिसतंय की राज्यांच्या अधिकारच इथं कर निर्धारणाचा अधिकार कुठेतरी काढून घेतले असं आपल्याला वाटू शकतं, कारण जीएसटीनं तर तो अधिकार त्यांचा घेतलेला आहे. परंतु तुम्ही त्याला उत्तर लिहिताना असं लिहू शकता की जी जीएसटी काउन्सिल आहे, जीएसटी परिषद आहे, त्यामध्ये राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि तिथनंच कर निर्धारण होतं, म्हणजे राज्यांना त्या कर निर्धारण प्रोसेसमध्ये सामावून घेतलेलं आहे. हा एक पहिला मुद्दा. त्याच्यानंतर जीएसटी काउन्सिलला टीम इंडियाच्या स्वरूपानं कसं काम करता येईल याच्यावरती भर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देताना दिसत आहे, भारत सरकार देताना दिसत आहे. त्याच्या मागचं जे तत्व आहे ते तुम्ही लिहू शकता, सहकार्यात्मक सहभागात्मक संघराज्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एका ठराविक टॅक्स स्ट्रक्चरमध्ये राज्य देखील टॅक्स अप्लाय करू शकतात. जीएसटीच्या SGST आणि सेंट्रल GST असे दोन पोर्शन ठेवलेले आहे. म्हणजे स्टेटचा वेगळा GST आहे, यातनं तुम्ही स्टेटच्या ऑटोनॉमीला कुठेतरी अधोरेखित केलेलं आहे. स्टेट काही ठराविक स्लॅब्समध्ये काही गोष्टींवरच्या टॅक्स कमी जास्त करू शकतं. हा देखील एक मुद्दा त्या ठिकाणी आहे. मग ह्याच्यातनं राज्यांचं देखील संतुलन ठेवलेलं आहे, केंद्राचं देखील ठेवलेलं आहे आणि युनिफाईड मार्केट कसं होईल ह्याच्याकडे देखील भर दिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. पुढचा प्रश्न काय आहे, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ पार्लमेंटरी कमिटी सिस्टीम. हाऊ फार हॅव फायनान्शियल कमिटीज हेल्प इन इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ इंडियन पार्लमेंट. म्हणजे भारतीय संसदेच्या संस्थात्मीकरणाकरता ह्या ज्या काही ज्या काही समित्या आहेत त्या समित्या कशा सहाय्यभूत ठरलेल्या आहे याच्या अनुषंगानं हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्ट्रक्चर सांगायचं आहे की समित्यांचं स्ट्रक्चर काय आहे. सगळ्यात पहिले तुम्ही त्याच्यातल्या वेगवेगळ्या समित्या कोणत्या होत्या त्या समित्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही स्थायी समितीचा रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता, स्टँडिंग कमिशनचा, स्टँडिंग कमिटीचा. आणि ह्या अनुषंगानं हा जो प्रश्न आहे तो कुठंतरी तुम्हाला कुठं घेऊन चालला आहे, तर हा तुम्हाला फायनान्शियल कमिटीजच्या अनुषंगानं त्याचा भर आपल्याला इथं दिसून येतो आहे. फायनान्शियल कमिटीज कोणत्या कोणत्या होत्या, पहिली होती म्हणजे आहे लोक लेखा समिती, दुसरी आहे ज्याला PAC देखील म्हणतात अंदाज समिती, तिसरी आहे PSUच्या संदर्भातली समिती. आता ह्या समित्या कशा आहेत आणि यांचं काय काय कार्य आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लोकलेखा समिती काय करते, सगळ्यांना माहीत आहे की PAC ही कॅचचे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्ट्समधनं त्या ठिकाणी सरकारच्या जे काही व्यवहार आहेत, कॅगना जो रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टच्या आधारावरती स्क्रुटिनी करते, कसा खर्च केला आहे, तो खर्च योग्यच आहे का. म्हणजे हे एक प्रकारचं संस्थात्मीकरण आहे, इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं, इंडियन पार्लमेंटचं इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. त्याच्यानंतर लोक अंदाज समिती, इस्टिमेट कमिटी काय करते की वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांना काय किती खर्च लागणार आहे, त्यांचं बजेटचं इस्टिमेशन करणं, ते बजेट व्यवस्थित वापरण्यात येणार आहे का, त्याची इफेक्टिव्हनेस काय आहे ते बघणं, यातनं एक प्रकारे पैसा कसा द्यायचा ह्याचं देखील एक इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे. सार्वजनिक उपक्रमांच्या अनुषंगानं ज्या कमिटी बनवलेली आहे ती PSUच्या संदर्भातली कमिटी. आपल्या ज्या काही PSUज आहे, मिनीरत्न आहे, महारत्न आहे, ह्या कशा वर्क करत आहेत, त्यांचं कार्य कसं आहे, त्यांच्या संदर्भात त्यांची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघतायत. त्याच्यानंतर पुढचे जे आहेत तर त्या डिपार्टमेंटल कमिटीज जे काय असतात, त्याच्यानंतर JPC जे आहेत, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, संयुक्त संसदीय समिती, ही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे उठल्यावरती त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्याकरिता त्या ठिकाणी त्या प्रकारची ती समिती त्या ठिकाणी वापरल्या जाते. हे या प्रकारच्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांनी काय केलं आहे तर त्यांनी वित्तीय उत्तरदायित्व, पारदर्शकता, त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम्स आहेत, जे काही फायनान्स आहेत त्याची स्क्रुटिनी, अशा स्वरूपामध्ये अंदाजपत्रकाची कार्यक्षमता पडताळणे, अशा प्रकारे एक प्रकारे एक्झिक्युटिव्हवर कंट्रोल ठेवलेला आहे आणि यातनं इंडियन पार्लमेंटचं इन्स्टिट्यूशनलायझेशन देखील त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ अ वेलफेअर स्कीम्स फॉर अ वनरेबल सेक्शन्स
बाय इट्स नेचर आर डिस्क्रिमिनेटरी अप्रोच. डू यू ॲग्री? गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. हा प्रश्न प्रोव्होकिव्ह आहे. ह्यातनं तुम्ही नेमकं काय विचार करता हे UPSCला बघायचं आहे. तुमचा विचार किती संविधानिक चौकटीमध्ये आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि हा मी एक प्रकारे म्हणाल की हा एक प्रकारे ट्रॅप आहे. आणि हा जो जनरल डिस्कोर्स आपला चालतो त्या डिस्कोर्सलाच पुढं घेऊन जाणारा प्रश्न आहे. जनरल डिस्कोर्स काय आहे ते पहिले सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला हे उत्तर कसं लिहायचं ते देखील त्या ठिकाणी सांगतो. जनरल डिस्कोर्स काय आहे की आरक्षण देणं, सवलती देणं, यातनं काय होतं की तुम्ही यातनं काहीतरी ऐतिहासिक जे काही डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्यावरती काउंटर करता करता आत्ताच्या काळामध्ये काहीतरी डिस्क्रिमिनेशन करता आहात का याचा तुम्ही कधी विचार करणार, अशा स्वरूपामध्ये एक चर्चा भारतामध्ये होताना दिसते. आणि हा प्रश्न त्याचाच रिफ्लेक्शन आहे. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहिताना बॅलन्स उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिले तुम्ही त्याला ॲग्री करता का, तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ॲग्री करताना तुम्ही काही मुद्दे सांगू शकतात आणि डिसॲग्री करण्याकरिताचे काही मुद्दे सांगू शकतात. आणि अशा प्रश्नामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायचं की ज्या मुद्द्यांवरती तुम्ही डिसॲग्री म्हणजे तुम्हाला जो मुद्दा पुढं रेटायचा आहे, तुम्ही जर ह्याच्यावर डिसॲग्री, मी तरी डिसॲग्री करतो, तर मग मी काय करणार, तर मी त्या डिसॲग्रीचे पॉईंट्स जास्त लिहिणार आणि ॲग्रीचे पॉईंट थोडेसे कमी त्या ठिकाणी लिहिणार. म्हणजे एक्झामिनरला कळणार की तुमची बाजू नेमकी कोणती आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ॲग्री करण्याकरता 3 प्रोव्हिजन सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं आहे की टार्गेटेड अप्रोच. टार्गेटेड अप्रोचमध्ये काय होतं की काही ठराविक समूहांना तुम्ही टार्गेट करतात, त्यांना काहीतरी अधिकार एक्स्ट्राचे दिले जातात. मग ह्यातनं काय होणार, तर ह्यातनं उरलेल्या समाजावरती अधिकार त्या ठिकाणी त्या समाजाला अधिकार कमी मिळणार आहे. त्याच्यानंतर रिझर्वेशन पॉलिसीमध्ये काय होतं की तुम्ही काही ठराविक सीट जे आहेत त्या सीट काही राखीव समूहांना त्या ठिकाणी देत आहात. मग त्यावेळेस काय होतं की जे लोकांना त्या सवलती मिळत नाहीत त्यांना त्याच्यावरती अन्याय झाल्यासारखा वाटतो, त्यांना तिथे इक्वल कॉम्पिटिशन चान्स मिळत नाही आणि त्या दृष्टीनं ते भेदभावपूर्ण आहे अशी त्यांची त्या ठिकाणी बाजू असते. त्याच्यानंतर आयडेंटिटी बेस्ड ज्या योजना असतात की अमुक SCs करता इतक्या, STs करता इतक्या, अल्पसंख्याकांकरता इतक्या, महिलांकरता इतक्या, तर ह्यातनं काय होणार, तर ह्यातनं आयडेंटिटी पॉलिटिक्सला तुम्ही कुठंतरी बढावा देत आहात का आणि त्यातनं मग एक डिस्क्रिमिनेटरी टोन त्या योजनांचा आहे का, असं ॲग्री करणारे मुद्दे आहेत. डिसॲग्री करणारे मुद्दे काय आहेत, तर एक तर सामाजिक न्यायाचा पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्हाला समाजामध्ये सोशल जस्टिस स्थापित करायचं असेल तर ही ॲफर्मेटिव्ह ॲक्शन गरजेची आहे आणि ही ॲक्शन आपण शासनानं एक मूल्य म्हणून स्वीकारलेलं आहे. प्लस समता आणि सर्वसमावेशकतेकरता ती गरजेची आहे. त्याच्यानंतर सर्व सकारात्मक भेदभावाचं जे तत्व आहे ते भेदभावाचं तत्व ऐतिहासिकदृष्ट्या जो भेदभाव झालेला आहे त्याच्यावरती एक उपाय म्हणून आहे. जागतिक पातळीवरचा एक रेफरन्स तुम्ही घेऊ शकता की जागतिक पातळीवरती देखील या प्रकारच्या वंशभेदाच्या विरोधामध्ये अशा अफर्मेटिव्ह ॲक्शन्स झालेले आहेत आणि आफ्रिकन देशांमध्ये, अमेरिकेमध्ये काही प्रमाणात या अफर्मेटिव्ह ॲक्शनचा फायदा होताना दिसत आहे आणि हाच फायदा आपण भारतामध्ये देखील त्या ठिकाणी वापरलेला आहे. तसेच संविधानाची एक जबाबदारी, संविधानात्मक कॉन्स्टिट्युशनल जबाबदारी आहे. अंडर आर्टिकल 59 आणि 16 तुम्हाला स्पेशल प्रोव्हिजन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारातनंच तुम्ही त्या ठिकाणी ह्या योजना करत आहेत. म्हणजे त्याला एक संविधान वादाची देखील एक पाठबळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही याचं उत्तर त्या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकता. 18वा प्रश्न आहे की स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅव सक्सिडेड इन इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्सेस सप्लाय टू व्हेरियस सेक्टर इन कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टेटमेंट अनालाइज लिंकेजेस बिटवीन एज्युकेशन, स्किल आणि एम्प्लॉयमेंट. रोजगार, कौशल्य विकास आणि शिक्षण याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समन्वय साधायचा आहे. या तिन्ही ह्याच्यामधला तुम्हाला आंतरसंबंध त्या ठिकाणी लिहायचा आहे. सगळ्यात पहिले तुम्ही असं लिहू शकता सुरुवातीलाच की भारतामध्ये जो नॅशनल एम्प्लॉयबिलिटी रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 14% पदवीधर जे आहेत, ग्रॅज्युएट जे आहेत ते फक्त रोजगारक्षम आहे, एम्प्लॉयबल आहेत. म्हणजे काय होतं आहे की तुम्हाला इथं जे ग्रॅज्युएट झालेलं आहे त्या ग्रॅज्युएट झालेल्या लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे 15 ते 16 वर्ष शिक्षण घेतलेल्या व्यक्तींमध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक 86% लोक असे आहेत की ज्यांना रोजगार देता येणार नाही असे लोक त्या ठिकाणी निर्माण होते आहेत. म्हणजे इथं काय झालं, एज्युकेशन आहे पण स्किल नाही, त्यामुळे एम्प्लॉयबिलिटी नाही. मग ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला जर कनेक्शन करायचं असेल तर तुम्ही असं सांगू शकता की शिक्षण हा पाया आहे आणि त्याच्याकरता भारत सरकार RTE सारखे कायदे आणत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला
शिक्षणाचा अधिकार दिला जात आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास हे त्या शिक्षणाला सहाय्यभूत करते. एम्प्लॉयबल पर्सन बनवण्याकरिता, उद्योगास्नेही तुम्हाला बनवण्याकरिता, तुम्हाला एक रोजगारक्षम व्यक्ती बनवण्याकरिता त्या ठिकाणी कौशल्य विकास मदत करते. आणि गव्हर्नमेंटची योजना तुम्हाला त्यामध्ये अवश्य द्यायची आहे ती आहे स्किल इंडिया, ज्या अंतर्गत 2015ची जी आहे त्याच्या अंतर्गत कौशल्य विकासावर कसं भर दिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर ही जी रोजगार क्षमता आहे, जी स्किल इंडियातनं स्किल डेव्हलपमेंटनं होणार आहे, तर तिच्याकरता योग्य प्रमाणात जॉब्स निर्माण करणं हे देखील गरजेचं आहे. आणि ही जॉब्स स्किल्ड लोकांना देखील जॉब्स मिळणं कधी कधी त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. तर तो प्रॉब्लेम्स होऊ नये त्याकरता मेड इन इंडिया सारखे प्रकल्प आहेत. स्किल इंडिया मेक इन इंडियाचे आहे, स्टँडअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे. आणि उद्योगभिमुख कौशल्य असणाऱ्या लोकांना उद्योगांमध्ये सामावून घेण्याकरता देखील काही प्रकल्प भारत सरकार चालू करत आहे. अशा प्रकारे रोजगार, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतर तुमचं कौशल्य, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहे. शिक्षण पाया, कौशल्य तुम्हाला फॅसिलिटिंग ब्रिजचं काम करत आहे तुमच्यात, आणि एम्प्लॉयमेंटमध्ये शिक्षण आणि एम्प्लॉयमेंटमधलं ब्रिजचं काम हे कौशल्य करत आहे. आणि ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवायचे असेल तर तुमचं शिक्षण हे कसं उद्योगस्नेही होईल, त्याच्यानंतर रोजगारभिमुख होईल, याचा देखील विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर एक सेकंड लास्ट प्रश्न आहे तो म्हणजे द एक्सपान्शन अँड स्ट्रेंथनिंग नाटो अँड अ स्ट्रॉंगर युरोप स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वर्क्स वेल फॉर इंडिया. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस स्टेटमेंट? गिव्ह रिझन अँड एक्झाम्पल्स टू सपोर्ट युअर अँसर. म्हणजे तुम्हाला नाटो आणि नाटोचं सक्षमीकरण, त्याचं एक्सपान्शन प्लस स्ट्रॉंगर US युरोप यांचं जे काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे ती भारताला कशी सहाय्यभूत ठरू शकते याच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर हे लिहायचं आहे. आता नाटोचं एक्सपान्शन होत आहे आणि नाटोच्या एक्सपान्शनचाच मूळ मुद्दा आहे ज्यांना रशिया आणि युक्रेनमध्ये वार सुरू केलेली आहे. मग आता प्रश्न UPSC डायरेक्ट तुम्हाला रशिया युक्रेनच्या वारावर विचारणार नाही, त्याच्या मागचा जो विचार आहे त्या विचारावरकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून UPSCचे प्रश्न इंटरेस्टिंग त्या ठिकाणी आहे. मग ते काय सांगतं की तुम्हाला सांगा की नाटोचं एक्सपान्शन प्लस युरोप आणि अमेरिका यांचा जे संबंध वाढत आहे तर ह्याचा भारतावर कसा फायदा होणार हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. खरं तर तुम्ही त्याच्याशी एक्सपेरिमेंट करता का, आणि जर खरंच करत आहात तर तुमचं एक्झाम्पल्स आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तुम्ही असं सांगू शकता की युरो अटलांटिक जो झोन आहे, जो नाटो आणि अमेरिकेच्या अनुषंगानं, युरोपाच्या अनुषंगानं महत्त्वाचा आहे, या झोनमध्ये जर शांतता असली तर ही शांतता जागतिक शांततेकरता फायद्याची आहे. आणि जागतिक शांततेच्या फायद्यातनं उगवती महासत्ता म्हणून भारताचे जे व्यापारी हितसंबंध आहे ते हितसंबंध फुलफिल करण्याकरिता त्या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जागतिक व्यापार जो आहे, त्याच्यानंतर ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो विस्कळीत होणार नाही आहे, तो व्यवस्थित त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यानंतर दहशतवादी विरोधी संघर्ष जो आहे तो नाटो त्या ठिकाणी जर स्ट्रेंथन झाली तर तिचा जो दहशतवादाविरोधाचा संघर्ष आहे तो वाढवणार आहे आणि त्याचा भारताला देखील फायदा होणार आहे. प्लस युरोप आणि अमेरिकेचं चांगलं सहकार्य असलं तर भारताचा जो व्यापार आहे या दोन्ही कॉन्टिनेंटसोबतचा व्यापार वाढणार आहे, त्यातनं भारताची समृद्धी होणार आहे. त्याचसोबत युरोपातले काही राष्ट्र आहेत की जे परमनंट मेंबरशिप करता भारताच्या सोबत आहे UNSCच्या, तर भारताच्या त्या मागणीला देखील पाठबळ मिळणार आहे. बहुपक्षीय स्तरावरचं राजनयन सक्षमरित्या भारत पार पाडू शकणार आहे. प्लस चीन आणि रशियाचा चीनचा उदय प्लस रशियाचे सक्षमीकरण ह्या दोन्हींना काउंटर करण्याकरता अमेरिका आणि युरोप यांचं एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्लस नाटोचं एक्सपान्शन आणि स्ट्रेंथनिंग हे फायद्याचं ठरणार आहे, जेणेकरून जागतिक सत्ता समतोल व्यवस्थित असणार आहे आणि भारत त्याचा चांगला लाभार्थी त्या ठिकाणी ठरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही ह्या 19व्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. 20वा प्रश्न जो आहे तो ओशनच्या संदर्भात आहे. ओशन्स खूप महत्त्वाचे आहे, समुद्र खूप महत्त्वाचा आहे. UPSC GS1 मध्ये प्रश्न विचारते, GS2 मध्ये देखील प्रश्न विचारते आणि GS3 मध्ये देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारते. आता जी संघटना आहे त्या संघटनेच्या सोबत हा प्रश्न आलेला आहे. ती संघटना पहिले तुम्ही लक्षात घ्या, ती म्हणजे इंटरनॅशनल मरीटाईम ऑर्गनायझेशन.
प्रश्न काय आहे? तर प्रश्न असा आहे, सी इज अ इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ कॉस्मोस, डिस्कस इन द लाईट ऑफ अबो स्टेटमेंट रोल ऑफ IMO इंटरनॅशनल मरीटाईम ऑर्गनायझेशन इन प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट अँड इन्हान्सिंग मरीटाईम सेफ्टी अँड सिक्युरिटी. म्हणजे समुद्री सुरक्षा आणि त्या सुरक्षेच्या वृद्धी करण्याकरिता सुरक्षेकरिता IMOचं काय महत्त्व आहे, तिनं काय नेमक्या प्रकारचे काम केलेलं आहे, प्लस पर्यावरणाच्या संरक्षणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी काय काम केलेलं आहे हे तुम्हाला ह्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्ही कार्य लिहू शकता डायरेक्ट IMOचे. तर ते कार्य काय आहे की त्यांनी सागरी प्रदूषणाचं जे आहे ते कसं टाळायचं आहे त्याच्या संदर्भातले नियमन केलेलं आहे, रेग्युलेशन केलेलं आहे, त्या नियंत्रणाकरिता कार्य केलेलं आहे. प्लस त्याच्यासोबत मारोपोलो ही एक ॲग्रीमेंट आहे ती तुम्ही लिहू शकता. ती ॲग्रीमेंट अशी आहे, मार्पोलो. यामध्ये काय केलं होतं तर यामध्ये काही मानके ठरवण्यात आलेले आहे की व्हेसल्स कसे डिझाईन करायचे आहेत, त्याच्यानंतर ऑपरेशन्स कसे केले पाहिजे, वेस्ट मॅनेजमेंटची ऑपरेटिंग कशी असली पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या प्रोसेसेस झाल्याच्या नंतर हे वेस्ट वॉटर तुम्ही ओशन्समध्ये टाकू शकता. ह्या प्रकारची मार्पोलो ॲग्रीमेंटमध्ये तरतुदी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे. प्लस जे ब्लास्ट वॉटर असतं त्या ब्लास्ट वॉटरला तुम्ही मरीटाईम ह्याच्यामध्ये टाकण्याच्या अगोदर त्याच्यावर काय प्रोसेसेस झाल्या पाहिजे, त्याच्या स्टँडर्ड्स काय असले पाहिजे हे देखील IMOनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यातनं समुद्राचं संरक्षण, समुद्री इकोसिस्टीमचं संरक्षण केलेलं दिसत आहे. तसेच ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत त्यांचं रिडक्शन कसं करणं त्या अनुषंगानं काही तरतुदी IMO करताना आपल्याला दिसत आहे. प्लस इंटरनॅशनल मरीटाईम सॉलिड बल्क कार्गो कोड हा एक महत्त्वाचा कोड आहे. त्या कोडच्या अनुषंगानं कशा प्रकारे कार्गो घ्यायचं जायचं आहे, त्यातनं कमीत कमी प्रदूषण कसं होणार आहे, सागराची हेल्थ प्लस एन्व्हायरमेंटची देखील प्रोटेक्शन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तसंच शिप मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, जहाज जे बिल्ड करत आहेत त्या अनुषंगाने एनर्जी इफिशियन्स कशी मेंटेन राहील त्या संदर्भातले इंडेक्सेस, त्याच्या संदर्भाचे स्टँडर्ड्स देखील IMOनं त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि हा पेपरमधला सगळ्यात टफ प्रश्न हा होता, कारण की IMOचा थेट असा अभ्यास आपल्याकडनं होणं म्हणजे होत नाही आहे बऱ्यापैकी वेळेस. मग तुम्हाला हे गोष्टी माहीत असणं गरजेच्या होता. आणि त्यामुळं आता ज्या गोष्टी ज्या ऑर्गनायझेशन जास्त चर्चेत नाही पण त्यांच्या काही युनिक कामं आहेत अशा ऑर्गनायझेशन देखील तुम्हाला त्या शिकणं गरजेचं आहे. आणि आम्ही आमच्या GS2च्या बॅचमध्ये ह्या सर्व ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी कव्हर करतो. आपल्या GS2ची बॅच तसंच पॉलिटिकल सायन्सची ऑप्शनलची बॅच ह्या दोन्ही गोष्टी चालू आहेत. तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता तुम्हाला जर ती बॅच जॉईन करायची असेल. अशा प्रकारे आता हा GS2चा पूर्ण आवाका तुम्हाला लक्षात आलेला असेल. GS2मध्ये नेमकं UPSCला काय अपेक्षित आहे, प्रश्न येताना तुमच्या करंट अफेअर्सचा कसा त्या प्रश्नांवर इन्फ्लुएन्स आहे, प्रश्न कसा डिझाईन केला जातो, हे सगळं आपण या ठिकाणी या लेक्चरमध्येच डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तसेच येणाऱ्या काळात आपण असेच अनेक प्रश्नपत्रिकांवरचं डिस्कशन अशा अनेक उपक्रम चालू ठेवणार आहे. त्याकरता आमच्या जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचे नोटिफिकेशन ठेवा जेणेकरून तुम्हाला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला एकदम वेळेवरती तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.